पावसामुळे संभाजीनगर पाण्याखाली, ग्रामीण पट्ट्यातील शेतीचं अतोनात नुकसान, तर जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात 9432 क्युसेक न पाण्याचा विसर्ग। मराठवाड्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा। नाशिकमध्ये दुतोंड्या मारुती पाण्याखाली, गंगापूरमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग, तर जळगावलाही तडाखा। महापुराच्या विळख्यात सापडलेल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडला पावसानं झोडपलं, सोलापुरातही पावसाचा कहर। मुंबई, रायगड, पालघर, ठाण्यासाठी रेड अलर्ट। उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज, मराठवाड्यामध्ये पूरपरिस्थितीमुळे अडचणींचा सामना। राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंदिर संस्थानांची धाव। शिर्डीतील साई संस्थान आणि तुळजापूर मंदिर संस्थानाकडून प्रत्येकी 1 कोटी, तर शेगावमधून 1,11,00,000ची मदत।